टेट 2025 परीक्षा देऊन पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, टेट 2025 परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। सदर निकालाविषयी अनेक त्रुट्या समोर आल्या, अनेक वादविवाद सुद्धा झाले, परंतु आता लवकरच आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यासाठी आपले सर्व डॉक्युमेंट तयार ठेवा। पण हे उमेदवार रजिस्ट्रेशन करू शकत नाही। कोणते उमेदवार पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकत नाही, का करू शकत नाही व कोणते उमेदवार पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकतात ते आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया। बघा, सुरुवातीला पाहूया आपण पवित्र पोर्टलवर कोण रजिस्ट्रेशन करू शकत नाही। तर सुरुवातीला पहिला आहे टेट 2025 परीक्षा न दिलेले उमेदवार। समजा तुम्ही टेट 2022 दिलेली आहे आणि तुम्ही म्हणणार की मी रजिस्ट्रेशन करू शकतो का? अजिबात नाही। जर तुम्ही टेट 2025 परीक्षा दिलेली नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकत नाही, कारण टेट 2025 चा जो रोल नंबर होता आपला, त्या रोल नंबरनुसारच आपली रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होत असते। त्यामुळे टेट 2025 परीक्षा जर दिलेली नसेल, तुम्ही डीएड असाल, बीएड असाल, पण टेट 25 दिलेली नाही तर तुम्ही रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकणार नाही। पुढचं महत्त्वाचं, डीएड किंवा बीएड पास न झालेले उमेदवार। तुम्ही म्हणणार मी बीए आहे, एमए आहे, अजून काही कोर्स आहे, पण तुम्ही व्यावसायिक पात्रता डीएड किंवा बीएड, तुम्ही बीए असाल त्याच्यासोबत डीएड असेल, बीए असाल, बीएड असाल, कोणतीही व्यावसायिक पात्रता जर कधी तुम्ही पास केलेली असेल, टेट 2025 परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात। किंवा डीएड बीएड पास झालेले नसाल तर ते त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकत नाही। पुढचं महत्त्वाचं अजून कोण करू शकत नाही? डीएड बीएड एपीआर। बघा मित्रांनो, टेट 2025 मध्ये एक सुविधा देण्यात आलेली होती, जे उमेदवार डीएड आणि बीएड एपीआर आहेत दुसऱ्या वर्षासाठी ते टेट 2025 परीक्षा देऊ शकतात। मग अशा उमेदवारांनी टेट 2025 परीक्षा दिलेली आहे, डीएड बीएड एपीआर होते, त्यांचा निकाल लागला, पण ते डीएड आणि बीएड पासच झाले नाही, असे उमेदवार या ठिकाणी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकत नाही मित्रांनो। पुढचं आहे सन 2018 आणि 19 मध्ये जो टीईटी स्कॅम म्हणजे टीईटी जो घोटाळा समोर आलेला होता, या लिस्टमध्ये जवळपास 7 ते 7.5 हजार उमेदवार होते ज्यांनी टीईटी घोटाळ्यामध्ये सहभाग दर्शविला होता। असे उमेदवार सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकत नाही। जर समजा त्यांनी केलंच आणि पुढे ज्यावेळेस त्यांचं सिलेक्शन होतं त्यावेळेस ती परत त्यांची पडताळणी होते आणि त्या ठिकाणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा होऊ शकते। म्हणून 2018-19 मध्ये टीईटी घोटाळ्यातील उमेदवार या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकत नाही। मग पुढचं अजून कोण आहे की ते रजिस्ट्रेशन करू शकत नाही? ते म्हणजे एज बार झालेले उमेदवार। बघा, ओपनसाठी 38 आहे, तर मागासवर्गीयांसाठी अजून 5 वर्ष शिथिल म्हणजे 43, अजून माजी सैनिक असेल किंवा अपंग असेल त्यांना 45, पण याच्यापेक्षा बी त्यांचं जर एज बार झालेलं असेल, त्यांनी टेट 2025 परीक्षा सुद्धा दिलेली आहे, परंतु असे उमेदवार या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकत नाही। जर कधी या ठिकाणी आयुक्त साहेबांनी कधी एज लिमिट बाबत कधी सुविधा वाढवली तर ते करू शकतात, परंतु सध्या तरी अजून तसं काही पत्रक आलेलं नाही। मग आता कोण कोण करू शकत नाही आपण पाहिले, पण आता रजिस्ट्रेशन नेमकं कोण करू शकतो ते बघूया। बघा, टेट 2025 दिलेले सर्व उमेदवार, मग त्यांना 0 मार्क असो, 5 मार्क असो, 10 मार्क असो, किती का मार्क असे ना, टेट 2025 परीक्षा दिलेले सर्व उमेदवार या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात मित्रांनो। पुढचं अजून कोण करू शकतो? जे उमेदवार टीईटी, सीटीटी, डीएड बीएड पास सर्व उमेदवार, पण असे उमेदवारांनी टेट 2025 परीक्षा दिलेली असली पाहिजे, असे उमेदवार या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात मित्रांनो। आता टीईटी, सीटीटी, डीएड बीएड पास सर्व उमेदवार, पण टेट 2025 परीक्षा दिलेले व महाराष्ट्राचे रहिवासी किंवा महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर जे 865 गाव आहेत त्या गावातील उमेदवार
महाराष्ट्राचा बाहेरचा उमेदवार म्हणजे ज्याच्याकडे डोमायसाईल नाही तो उमेदवार या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकत नाही. डोमेसियल असणं अत्यंत गरजेचं आहे. ते आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं. असे उमेदवार या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोण रजिस्ट्रेशन करू शकतो, कोण नाही करू शकत, नजर चुकीने एखादा मुद्दा राहिला असेल तर क्षमा. धन्यवाद मित्रांनो.